पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 40च्या दशकात स्त्रियांनी नाटकात किंवा चित्रपटात काम करणं सोपं नव्हतं, पण याच काळात एका मराठी अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपट जगतात आपल्या अभिनयाची छाप सोडली. आजच्या तरुणाईला कदाचित माहीत नसेल, पण चित्रपटांच्या इतिहासात या अभिनेत्रीला महत्त्वाचं स्थान आहे. ज्या जमान्यात स्त्रीने चित्रपटात काम करणं चुकीचं मानलं जायचं, त्या काळात मुख्य अभिनेत्री म्हणून तिने काम केलं. आपण बोलत आहोत दिग्गज अभिनेत्री उषा किरण यांच्याबद्दल. 22 एप्रिल 1929 रोजी वसई येथे उषा किरण यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव उषा मराठे असं होतं. त्यांच्या वडिलांची बाळकृष्ण मराठे यांची इच्छा होती की आपल्या मुलीने अभिनेत्री बनावं. त्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनय शिकण्यासाठी उषाजींना प्रोत्साहन दिलं. आपल्या मुलीला प्रमुख भूमिकेत बघण्यासाठी उषाजींच्या वडिलांनी स्वतः सुद्धा एका चित्रपटाची निर्मिती केली होती, पण तो काही फारसा यशस्वी ठरला नाही. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी मो. ग. रांगणेकर यांच्या आशीर्वाद या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. 1947 साली प्रदर्शित झालेल्या कुबेर या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपट जगतात आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. त्यानंतर कन्यादान, दूधभात, शिकलेली बायको, बाळा जोजोरे, पोस्टातली मुलगी, जशास तसे, विठ्ठल रखुमाई, माया मच्छिंद्र, कलगीतुरा, कांचनगंगा अशा बऱ्याच गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. राजा गोसावी, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस, दादा साळवी अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. उषाजींवर चित्रित झालेली मी तुझी का, अंतरीचे सुख गाणे होऊन, तुझ्या प्रीतीची छाया, हसले हे जीवन, बाळा जो जोरे अशी बरीच गाणी आजही रसिकांच्या पसंतीची आहेत. 1948 साली प्रदर्शित झालेल्या कल्पना चित्रपटाद्वारे ज्येष्ठ निर्माते उदय शंकर यांनी उषाजींना पहिल्या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी दिली. याच दरम्यान त्यांनी उषा मराठे हे नाव बदलून उषा किरण असं केलं. त्यानंतर पतिता, बादबान, दाग, मुसाफिर, नजराना, काबुलीवाला, चुपके चुपके, बावर्ची, मिली अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. या दरम्यान उषाजींनी दिलीप कुमार, देवानंद, राज कपूर, जया बच्चन, गीता बाली, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. यांच्यावर चित्रित झालेली किसी ने अपना बना के मुझको, लागी नहीं छूटे रामा, आंखों में तुझको छुपा के सनम, मिट्टी से खेलते हो, बार बार के लिए, एक धरती है एक गगन अशी बरीच गाणी आजही अत्यंत लोकप्रिय. उषाजींनी आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केलं. दिलीप कुमार, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांनी उषाजींच्या अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं होतं. जशास तसे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान उषाजींनी एक धाडसी निर्णय घेतला होता. या चित्रपटात डोंबाराचा खेळ करणारा उषाजींच्या दिशेने चाकू फेकून मारणार होता. हे ऐकून दिग्दर्शक राम गबाले थोडंसं गोंधळून गेले. राम गबाले यांनी स्वतः उभं राहून चाकू फेकणाऱ्याचा अंदाज घेतला. मग त्यांनी उषाजींना तो सीन करण्याची परवानगी दिली. 1951 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या काळी आजच्या सारखे VFX वगैरे नव्हते, पण अभिनेत्री म्हणून उषाजींनी दाखवलेलं धाडस खरंच वाखाणण्याजोगं आहे. 1954 साली उषा किरण यांचा विवाह डॉक्टर खेर यांच्याशी झाला. त्यांच्या दोन्ही मुलांनी अभिनयाचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांचे चिरंजीव अद्वैत यांनी मॉडेलिंग केलं आहे, तर त्यांची कन्या तन्वी आझमी अभिनेत्री आहे. त्यांची नात संयमी खेर ही सुद्धा अभिनेत्री आहे. उषा किरण यांनी पुरस्कारांच्या बाबतीत सुद्धा एक विक्रम केला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या पहिल्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या.
1955 साली बादबान या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 1960 साली कन्यादान या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले. 9 मार्च 2000 रोजी उषा किरण यांनी या जगाचा निरोप घेतला. पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या कलेच्या जोरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या उषा किरण यांना आमचा मानाचा मुजरा. उषा किरण यांचं कुठलं काम तुम्हाला आवडतं हे आम्हाला जरूर कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आता निरोप घेतेय. नमस्कार.